राज्यात दसऱ्याच्या निमित्ताने राजकीय विचारांचं सोनं लुटण्यासाठी अनेक राजकीय पक्षांचा दसरा मेळावा होत असतो। मुंबईतील शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळावा, सावरगाव घाट येथील पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा, नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा दसरा मेळावा, तर अकोल्यातील प्रकाश आंबेडकर यांचा धम्मचक्र दिन आपल्या पक्षाच्या किंवा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राजकीय वैचारिक खुराक देण्यासाठी असे मेळावे आयोजित केले जातात। पण यावेळी या दसऱ्याला मोठा ट्विस्ट आलाय। याचं कारणही तसंच आहे। नमस्कार, मी यशस्वी मुळे, तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी गेल्या एका वर्षात तब्बल 6 वेळा उपोषण केलं आहे। त्यानंतर त्यांनी आता ठरवलं आहे की यंदाच्या दसऱ्याला बीड जिल्ह्यातील नारायणगडावर दसरा मेळावा घ्यायचा। त्यासाठी त्यांनी जय्यत तयारी सुद्धा सुरू केली आहे। मराठवाड्याच्या खेड्यापाड्यात जाऊन ते या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी जनतेला आवाहन करताना दिसत आहेत। तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांची सुद्धा दुसऱ्या दिवशी मेळावा घेण्याची परंपरा आहे। मुंडे यांचा मेळावा होतो तो सावरगाव घाट येथे। आता हा मेळावा सुद्धा बीड जिल्ह्यातच होतो। त्यामध्ये आता मनोज जरांगे यांचा मेळावा सुद्धा बीड जिल्ह्यातच नारायणगडावर होणार। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व असणार आहे। त्यामुळे बीड मध्ये दसऱ्याच्या दिवशी राजकीय वातावरण तापणार असं चित्र दिसतंय। दसरा मेळाव्यातून विचारांचं सोनं लुटत राजकारणाची पेरणी करणं हे काही बीड जिल्ह्यासाठी नवं नाही। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भगवानगड येथील दसरा मेळाव्यावरून झालेला पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री हा संघर्ष राज्याला माहितीच आहे। पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातून बीड जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरत असते। मात्र आता या मेळाव्याला महायुतीचेच नेते असलेले धनंजय मुंडे उपस्थित राहणार का, याबाबत सुद्धा चर्चा रंगू लागल्या आहेत। दुसरीकडे आता श्री क्षेत्र नगद नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची भर पडणार आहे। बीडच्या श्री क्षेत्र नगद नारायणगड येथे शेकडो वर्षापासून पारंपरिक दसरा मेळावा सुरू आहे। मात्र याच मेळाव्यात आता मनोज जरांगे पाटील उपस्थिती लावणार आहेत। या मेळाव्याची तयारी सुरू आहे। काही दिवसांपूर्वीच श्री क्षेत्र नारायणगडावर महंत शिवाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापक बैठक पार पडली। या बैठकीत सर्व जाती धर्मीय दसरा मेळावा अशी हाक देण्यात आली आणि याच पार्श्वभूमीवर दसऱ्याला इथे मेळावा होणार आहे। तब्बल 175 एकर जमिनीवर हा मेळावा होणार आहे। जरांगे विरुद्ध मुंडे दसऱ्याच्या निमित्ताने आमने सामने येणार असल्याने या मेळाव्याला कितीही नाकारलं तरी हे सगळं आगामी विधानसभा निवडणुकांसाठीच असणार हे नाकारता येणार नाही। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, सगळे सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करा, हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटचे अंमलबजावणी करा, अशा प्रमुख मागण्यांचा पुनर्लेख या मेळाव्यात जरांगे करण्याची शक्यता आहेच। तसेच ते धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांना देखील लक्ष करण्याची शक्यता आहे। दसरा मेळाव्याला तुफान पोरं येणार आहेत। कुठेतरी एकत्र यावे म्हणून हा दसरा मेळावा, पण त्याचे राजकीय अर्थ काढू नका असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत खरं, पण एकीकडे विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका काय असणार याची दिशा सुद्धा याच मेळाव्यात ठरवली जाऊ शकते। दसरा मेळावा आणि विधानसभा एकत्र आल्याने राजकीय खडाजंगी तर सर्वच राजकीय पक्षांमध्ये रंगताना दिसणार आहे। पण सर्वांचे लक्ष लागून राहिलंय ते बीड मधील मेळाव्याकडे। इथं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर येणार का? मेळाव्यातून मुंडे बंधू बहिणीला जरांगे लक्ष करणार का? याकडे सर्वांचं लक्ष आतापासूनच लागलं आहे। पण यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर मागील काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी निशाणा साधला होता। ते म्हणाले होते की त्यांची लायकी नसताना त्यांना मंत्रिपद दिलंय, अनेक प्रकरणातून बाहेर काढलंय। या विधानावरून एवढं स्पष्ट झालं होतं की यंदा शरद पवार हे परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांचा गेम करण्यासाठी संपूर्ण ताकद लावणार आहेत। त्यासाठी राजाभाऊ फड यांचा पक्षप्रवेश देखील झाला। परळीत मुंडे घराण्याचा दबदबा आहे हे सर्वज्ञात आहे। याचे कारण म्हणजे इथले ओबीसी मतदान हे निर्णायक असते। पण मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यात सध्या तापलेला आहे। याचा प्रभाव लोकसभेत दिसला आहे। त्यामुळे मराठा समाजाचे मतदान हे विधानसभेला सुद्धा महायुतीच्या बाजूने नसणार आहे, ते एक गठ्ठा राहील। मग आता शरद पवार इथे धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध मराठा कार्ड खेळतील का? जर तसं केलं तरी ओबीसी मतदान हे एक गठ्ठा महायुतीला जाणार हे स्पष्ट आहे।
वंचित बहुजन आघाडीने जर ओबीसी उमेदवार दिला तर इथे ओबीसी मतविभाजन होणार हे नक्कीच आहे। मराठा, दलित, मुस्लिम मतदार हे यावेळी सुद्धा महाविकास आघाडीकडे झुकण्याची चिन्हे आहेत। ही सगळी जातीय समीकरणे लक्षात घेता शरद पवार धनंजय मुंडे विरुद्ध ओबीसी उमेदवार देऊन परळी जिंकण्याची तयारी करत आहेत असे बोललं जातंय। त्यातच मनोज जरांगे यांचा नारायणगडावरील दसरा मेळावा भव्य दिव्य स्वरूपाचा घडवण्यासाठी मोठी तयारी होत आहे। यामध्ये मुंडे विरुद्ध जरांगे यांच्यात आरोप प्रत्यारोप होणार हे निश्चित आहेच। पण जरांगे यांचा मेळावा हा मुंडे भाऊ बहिणींसाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी डोकेदुखी असणार आहे। धनंजय मुंडे यांचा बंदोबस्त करण्यासाठी मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा आहे का याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। बाकी यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। धन्यवाद।